मी माझी सिच्युएशन सांगतो. हा सेकंड पॉईंट एक्सप्लेन करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी कोणी पण नाही आहे, शांतता आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेले. ॲज यू कॅन सी माझी बहुत जास्त फाटत आहे, कारण की मी असं लोकांमध्ये जाऊन कधी शूट नाही केलं आहे. बट स्टील आय एम ट्राईंग टू गेट आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. तर या या शूटमध्ये मी तुम्हाला 2 पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट पॉईंट अबाउट एन्व्हायरमेंट अँड सेकंड पॉईंट अबाउट गेटिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुम्ही इंटरनेटवर तर सोशल मीडियावर तर असे कोट्स ऐकले असतील की टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल यू हू यू आर. ओके. अँड लाईक आय होप नो वन इज वॉचिंग मी. तर तुम्ही सोशल मीडियावर तर असे कोट्स ऐकले असतील की टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल यू हू यू आर. ओके. यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल दॅट यू आर गोइंग टू स्पेंड मोस्ट ऑफ द टाईम विथ. तुमची ही 4 वर्षाची जी ग्रोथ आहे ही मेनली डिपेंड असते की हाऊ यू आर गोइंग टू स्पेंड दिस 4 years विथ युअर फ्रेंड्स. आणि जेव्हा तुमच्यासोबत राईट फ्रेंड्स असतात, ज्यांचा राईट माइंडसेट असतो, तेव्हा तुमची ग्रोथ खूप इझिली होत जाते. जेव्हा मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये होतो, ठीक आहे, तर माझ्यासोबत असे मित्र होते जे जनरली प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करतात. माझा मित्र होता विश्वजित, तो फायनल इयरमध्ये GS होता. देन माझ्यासोबत आदित्य होता, तो पण अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह होता. त्यामुळे काय झालं की माझ्यामध्ये जे शायनेस होती, माझ्यामध्ये जो इंट्रोवर्टनेस होता, तो खूप कमी झाला. मी त्यांना ऑब्झर्व केलं की हे कसे एकदम बिंदासपैकी एक्स्ट्रोवर्ट बनले, एकदम बिंदासपैकी कोणासोबत पण बोलू शकतात, कोणची पण सिच्युएशन हँडल करू शकतात, आणि ती गोष्ट माझ्या खूप जास्त कामी आली. सेम थिंग इफ यू वॉन्ट टू बी अन एक्स्ट्रोवर्ट, बी विथ एक्स्ट्रोवर्ट फ्रेंड्स. लक्षात घे की ते कशा प्रकारे लोकांसोबत बोलतात, कशा प्रकारे लोकांसोबत इंटरॅक्ट करतात, कशा प्रकारे त्यांची एनर्जी असते, काय डिफरन्स आहे की आपण एकदम शांत आणि ते एकदम एक्स्ट्रोवर्ट असतात एकदम. आय होप यू अंडरस्टँड. द सेम थिंग हॅपन्स विथ एव्हरीथिंग. लाईक तुम्हाला वाटते की तुमची स्टडी इतकी खास नाहीये, बी विथ द फ्रेंड्स ज्यांची स्टडी एकदम खास आहे, जे स्टडीमध्ये एकदम चांगले. तर तुम्हाला वाटते की तुम्ही खूप जास्त शांत तर एक्स्ट्रोवर्ट मुलांसोबत राहा जे की तुम्हाला एक्स्ट्रोवर्ट बनवतील. तर तुम्हाला वाटते की तुम्हाला गिटार शिकायचं आहे, तर जस्ट सिम्पल बी विथ द फ्रेंड्स हू प्ले गिटार. यामुळे काय होते की ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता ते एन्व्हायरमेंट तुमच्या माइंडवर इतक्या चांगल्या प्रकारे काम करते आणि तुमची ग्रोथ इज लाईक फ्रॉम हिअर टू. ओके. सो दॅट वॉज द सेकंड पॉईंट. द थर्ड पॉईंट इज दॅट गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. ओके. सो द थिंग इज दॅट लाईक माझ्यासोबत पण असं होते की जेव्हा अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा खूप सारे लोक आजूबाजूला असतात आणि त्या सिच्युएशनमध्ये जर व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल, जसं तुम्ही आता बघू शकता मी या ठिकाणी आलोय, जसं तुम्ही आता बघू शकता की मी या ठिकाणी आलो आहे रॅदर दॅन रूममध्ये शूट करण्यापेक्षा, आणि समवेअर आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. मला माझ्या मनामधनं हे काढायचं होतं की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे डोक्यामधनं काढून बिंदासपैकी स्वतःला एक्सप्रेस करायचं आहे. ओके. आणि या तर थोडी माझी फाटत आहे, बट स्टील आय एम ट्राईंग टू गिव्ह माय बेस्ट. तर सेम थिंग तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही कॉलेजमध्ये स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही गेले तर तुम्ही काहीच कॉलेज लाईफ जगली नाही. तुम्हाला अशा गोष्टी करायच्या ज्यापासून तुमची सगळ्यात जास्त फाटते, जे तुम्हाला सगळ्यात जास्त फिअरफुल वाटते. जर तुम्हाला वाटते की खूप जास्त भीती वाटते लोकांसमोर जाऊन बोलायला, तर जस्ट टेक अ स्टेप. जर तुम्हाला स्पीचचा चान्स भेटला, जर तुम्हाला अँकरिंग करायचा चान्स भेटला, जर तुम्हाला डिबेट करण्याचा चान्स भेटला, बिंदासपैकी पार्टिसिपेट करा आणि बिंदासपैकी स्वतःला एक्सप्रेस करा. फर्स्ट टाइम बोस्ट टाइम राहणार. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही स्पीच करणार, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अँकरिंग करणार किंवा डिबेटमध्ये पार्टिसिपेट करणार, किंवा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लोकांसमोर प्रेझेंटेशन करणार, स्वतःला प्रेझेंट करणार, डेफिनेटली इट्स नॉट गोइंग टू बी द बेस्ट. नो मॅटर तुम्ही किती पण प्रिपरेशन करा, तुम्ही स्वतःचा बेस्ट नाही देऊ शकत. का? कारण की तुम्ही तो एक्सपिरियन्स याआधी कधीच जगलेला नाही. लोकांसमोर जाऊन बोलणं, लोकांमध्ये बोलणं हे खूप जास्त डिफरंट आहे. ओके. बट व्हॉट यू शुड डू, जिथं कुठं तुम्हाला वाटते की माझी या ठिकाणी बहुत जास्त फाटते, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा बेस्ट द्यायचा आहे. ओके. फॉर एक्झाम्पल मी असं नाही म्हणत की मी पण प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम बेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या काल रिअलाईज झालं की यार मी जर जसं मला माझं करिअर यामध्ये करायचं आहे आणि या करिअरमध्ये स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये जाणं, स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आणि पब्लिकमध्ये जाऊन शूट करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो व्हॉट आय डिसाइडेड, माझा 8चा टाईम आहे, आता 7:30 झालेले आहेत. मी या ठिकाणी आलो आणि शूट करणं स्टार्ट केलं. आता भविष्यामध्ये समोर 50-60 जण जरी असतील, तेव्हा पण मला बिंदासपैकी स्वतःला एक्सप्लोर करता आलं पाहिजे, एक्सप्रेस करता आलं पाहिजे. तर या दिस इज द थिंग. These are the 2 points about. First is choose your environment wisely. Be with the friends who are not addictive, ज्यांना कशा प्रकारचं पण ॲडिक्शन नाही आहे. सेकंड थिंग इज बी विथ द फ्रेंड्स who will make you get out of your comfort zone. Be with the friends who are better than you. ओके. आणि जे तुमच्यापेक्षा ठीक नसतील, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्टडीमध्ये चांगलं तर तुमच्या मित्रांना हेल्प करा, त्यांना पण स्टडीमध्ये
एक्सेल करण्याचा प्रयत्न करा. ओके. अँड सेकंड पॉईंट इज गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन लाईक दिस. ओके. So I came here with this tripod and I started shooting this. This is the area. This is the most peaceful area I till find in Bangalore. ज्या ठिकाणी मी बिंदासपैकी शूट करू शकतो. मला वाटलं की या ठिकाणी कोणी पण नाही राहणार, बट स्टील सम पीपल आर हिअर. ठीक आहे, बट घाबरायचं नाही आहे आणि बिंदासपैकी जी गोष्ट आपल्याला आवडते ती करायची आहे. ओके. सो आता माझा कंपनीचा टाईम झाला आहे, मी निघतोय. बाय बाय.